सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जी उद्या म्हणजेच 29 मार्च रोजी नवसाक्षरांची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपल्याला नवसाक्षरांची शॉर्टलिस्ट करायची आहे. तर ते नक्की शॉर्टलिस्ट कशाप्रकारे नवसाक्षरांना करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आणि प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपण उल्हास पोर्टल हे सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपण आता उल्हास पोर्टल सर्च करूया. उल्हास पोर्टल सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जो पहिला टॅब दिसतो आपण त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इनसाठी आपल्यासमोर हे पेज आलेलं आहे. या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि खाली दिसणारा कॅप्चा टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जर आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर आपण मोबाईल क्रमांक जर माहीत असेल तर लॉग इन वाया OTP देखील हा ऑप्शन देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर आता आपण या ठिकाणी लॉग इन वाया OTP हा ऑप्शन वापरत आहोत. त्यासाठी लॉग इन वाया OTP या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली दिसणारा कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून आपण सेंड OTP या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल, वन टाइम पासवर्ड, तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिसणारा कॅप्चा देखील आपण या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड येईल. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची नवभारत साक्षरता अंतर्गत नवसाक्षरांची प्राथमिक माहिती दिसत आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी डेस्कटॉप मोडवर आपण ही साईट करायची आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्टेट, डिस्ट्रिक्ट, नंतर ब्लॉक आणि शाळेचं नाव दिलेलं आहे. तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इयर देखील दिलेलं आहे. 2025-26 आपलं वर्ष असणार आहे. ते आपण या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी काही प्राथमिक माहिती दिसत आहे नवसाक्षरांची. यामध्ये जर पहा टोटल लर्नर्स किती आहेत, त्यापैकी टॅग आपण किती केलेले आहेत, त्यानंतर स्वयंसेवकाचे नंबर या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि वरच्या बाजूला जर पाहिलं तर मॅनेज युजर्स हा देखील टॅब आहे. त्यावर देखील आपण क्लिक करून या ठिकाणी युजर्स जे आहेत त्यांना आपण त्यांची माहिती एडिट किंवा त्यांच्यामध्ये आपण बदल देखील करू शकतो. त्यानंतर वरच्या बाजूला जर पाहिलं तर दुसरा जर टॅब पाहिला तर आपण या ठिकाणी रिपोर्ट्स हा टॅब दिसत आहे. तर रिपोर्ट्सच्या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आतापर्यंतच्या प्रत्येक वर्षाचे रिपोर्ट्स देखील आपल्याला या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट देखील मिळू शकतात. त्यानंतर उद्या होणाऱ्या नवसाक्षरांच्या परीक्षेसाठी आपल्याला त्यांना शॉर्ट लिस्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला एक्झाम अँड सर्टिफिकेशन हा टॅब दिलेला आहे. त्यावर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर युजर मॅन्युअल येणार आहे. ते आपण या ठिकाणी काय करायचं आहे, क्लोज करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला शॉर्ट लिस्ट लर्नर हा टॅब आहे. आपण त्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक माहिती येणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपल्याला टोटल लर्नर्स किती आहेत ते दिसत आहेत. त्यापैकी सर्टिफाईड लर्नर्स किती आहेत ती संख्या दिसत आहे. न्यू शॉर्टलिस्ट लर्नर्स किती आहेत ते देखील दिसत आहे. आणि फेल्ड लर्नर्स हे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी एकूण टोटल लर्नर्स जे आहेत तर त्यापैकी आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी लर्नर्स शॉर्टलिस्ट करायचे आहेत. यामध्ये सर्व लर्नरमध्ये आपल्याला नवसाक्षराची नोंद केले ते लर्नर्स असणार आहेत किंवा मागच्या परीक्षेमध्ये जे नवसाक्षर नापास झाले होते त्यांचे देखील या ठिकाणी लिस्टमध्ये नावे आहेत. तर आता आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी नक्की कोणते नवसाक्षर प्रविष्ट होणार आहेत म्हणजे बसणार आहेत त्यांची नावे आता आपण शॉर्टलिस्ट करूया. ते कशा प्रकारे करायचं ते आता आपण समजून घेऊया. त्यासाठी आपण खालच्या बाजूला स्क्रोल करूया. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एकूण नवसाक्षरांची या ठिकाणी यादी दिसत आहे. त्यापैकी आपण प्रत्येक नवसाक्षराच्या समोर जर पाहिलं तर एक्झाम डेट या ठिकाणी दिलेली नाही आणि समोर एक चेक बॉक्स दिलेला आहे. त्या चेक्स बॉक्सवर आपल्याला यावर्षी परीक्षेसाठी ज्या नवसाक्षरांना बसवायचं आहे त्या चेक्स बॉक्सला आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आमच्या शाळेचे एकूण 5 नवसाक्षरांना आम्हाला 29 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी बसवायचं आहे. तर त्यासाठीचे मी समोरचे जे त्यांच्या चेक बॉक्स दिसत आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. तर अशा प्रकारे आपण 29 मार्च रोजी जे नवसाक्षर परीक्षेसाठी बसवायचे आहेत त्यांना आपण शॉर्टलिस्ट करायचं आहे. त्या चेक बॉक्सवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सर्व नवसाक्षरांच्या चेक बॉक्सवर आपण टिक केल्यानंतर वरच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर ॲपियर फॉर एक्झाम हा टॅब दिसत आहे. त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, ॲपियर फॉर एक्झामवर क्लिक करायचं आहे. ॲपियर फॉर एक्झामवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कन्फर्मेशनसाठी एक विंडो येणार आहे. या ठिकाणी शाळेचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लर्नर्स या ठिकाणी आपल्याला शॉर्टलिस्ट केलेली त्यांची संख्या आहे, एकूण 5 संख्या आहे आपली. आणि त्याचबरोबर आपल्याला परीक्षेची डेट या ठिकाणी काय करायची आहे, निवडायची आहे. चूज एक्झाम डेट हा एक टॅब आहे. आपण चूज एक्झाम डेट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता 29 मार्च रोजी आपली परीक्षा आहे.
त्यामुळे आपण 29 मार्च 2026 या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारे कन्फर्मसाठी काय येणार आहे, टॅब येणार आहे। या ठिकाणी 29 मार्च 2026 रोजी ज्या नवसाक्षरांची परीक्षा होणार आहे त्यांना आपण या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेलं आहे। यामध्ये त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि जेंडर दिलेला आहे। ही सर्व माहिती बरोबर असेल आणि यांना आपण टॅग केला असेल तर आपण कन्फर्म या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे। कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपण अशा प्रकारे नवसाक्षरांना कशा प्रकारे उद्याच्या परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट करायचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं। आता जे आपण नवसाक्षरांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे ते एकदा बरोबर आहे का ते पाहण्यासाठी पुन्हा एक्झाम अँड सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करून डाव्या बाजूला शॉर्टलिस्ट लर्नर या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे आता आपल्या समोर नवसाक्षरांची यादी दिसत आहे त्यामध्ये जे आपण ज्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्यांच्या नावासमोर आता पहा त्यांचा रजिस्टर नंबर तसेच त्यांची एक्झाम डेट देखील 29 मार्च 2026 आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवसाक्षरांना शॉर्टलिस्ट कशा प्रकारे करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। त्याचबरोबर वरच्या बाजूला एक्सपर्ट हा देखील आपल्याला टॅब द्या, त्या ठिकाणी आपण नवसाक्षरांना जे आपण शॉर्टलिस्ट केले त्यांची PDF तसेच एक्सेल शीट देखील या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ शकतो। तर पहा आपण PDF या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची नवसाक्षरांची PDF आपल्यासमोर दिसत आहे। यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर नवसाक्षरांची सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर शॉर्टलिस्ट लर्नरची 2025-26 ची देखील आपल्याला माहिती दिसत आहे। यामध्ये देखील जर आपण त्यांच्या नावासमोर पाहिलं तर उद्याची देखील पहा 29 मार्च 2026 रोजी या लर्नरच्या नावासमोर त्यांच्या परीक्षेची डेट आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा पाठीमागे येऊन एक्सपर्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण एक्सेल शीट देखील अशा प्रकारेच डाउनलोड करून घेऊ शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता जी आपली 29 मार्च 2026 रोजी नवसाक्षरांची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी नवीन लर्नरला किंवा परीक्षेसाठी बसणाऱ्या लर्नरला कशा प्रकारे शॉर्टलिस्ट करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।